शनि शिंगणापुर में शनि जी का स्थान है, ऐसे ये मंगल का उत्पत्ति स्थल है। पूरे विश्व में ये मंगल का एक मंदिर है। मला येऊ दे म्हटलं थर्ड फ्लोअर. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत काळ भैरवनाथच्या देवस्थानच्या दर्शनासाठी. काहीच गर्दी पण आज आहे, गर्दीच गर्दी. डेंजर. रिक्षा केली आम्ही, आता जाऊ राहिलो मस्तपैकी झोप बीप काढून, आहे का नाही? झोप काढून. तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. येणारा व्हिडिओ कंटिन्यू करा. जाम लागला जाम. किती वाजलेत? 5 वाजलेत. 5 वाजता जाम झाला सगळं. काळभैरवनाथला जायचं रोड मकर बसले आपण आता. एकच जण असन जे अँटिक असन त्याने आडवा ते वांगला असन उलटा जातो. त्यांनी ट्रॉफिक जाम होईल. ती गाडीमध्ये लावलेली ना, त्याच्यामुळे ट्रॉफिक जाम झालं. ते काय दिसत गेली निघली आता. लोडवर आली रे. सायकल पण चालले, मला वाटलं सायकल पण चालले. कल्चर, उज्जैनचं कल्चर. असं 3-4 किलोमीटर काय नाही. तर मित्रांनो, आमचं काळभैरवनाथचं दर्शन झालं. तुम्ही मागं पाहू शकता मंदिर आहे. हे मंदिर देवाला दारू अर्पण केली जाते असं हे मंदिर आहे. तो भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे काही आतमध्ये शूट करता आलं नाही. तर बाहेर आल्यानंतर आपण शूट करतो आहे. तर दर्शन झालेलं आहे. आता इथून आपण महाकालच्या दर्शनात जाऊ. महाकाल कसली जत्रा भरलेली आहे.
मित्रांनो, आता आम्ही भैरवनाथाचं मंदिराचं दर्शन घेऊन मंगळनाथ देवाच्या दर्शनासाठी चाललोय. काय किल्ला आहे का जेल आहे काय माहिती, जेल आहे का किल्ला आहे मला काय. तर आम्ही आता तिकडे दर्शनाला चाललो रिक्षात. माझी उराईल रिक्षा काय म्हणता कर्कवृत्ता इथून गेलेलं आहे पृथ्वीच्या आपण सेंटरला आहेत. कर्कवृत्त गेलेलं इथून. हा शिप्रा नदी आहे. शिप्रा कोणती नदी आहे? शिप्रा नदी. शिप्रा किती पाणी आहे. एवढं जर पाणी आपल्याकडे असेल तर आपल्याकडे लोक किती कांदे काढतील. होय आढर पाटील आपल्या सचिवाडी पाठी बरं का व्हिडिओ. शिप्रा नदी. शिप्रा हे मंदिर. आज पूर्ण उज्जैन दर्शन करणार सगळं आहे का नाही. एकदम ओके. आज एकदम निवांत आलेलो आहे. प्रत्येक मागच्या वेळेस आपण काही गडबडीत आलेलो नाही. पूर्ण फिरायचं. पूर्ण फिरायचं. हा मग सगळं फिरायचं. नो काही गडबड. मंगल ग्रह का जन्म स्थान है. जैसा शनि शिंगणापुर में शनि जी का स्थान है, ऐसे ये मंगल का उत्पत्ति स्थल है. पूरे विश्व में ये मंगल का एक मंदिर है. शनि को हम मेष और वृश्चिक राशि के ये स्वामी है. शनि को हम तिल तेल लोहा उड़द चढ़ाते हैं. हर ग्रह को वस्त्र अनादि धातु चढ़ती है. मंगल को यहाँ पे चढ़ता है गेहूँ. मंगल को चढ़ता है सर गेहूँ, मसूर की दाल, लाल कपड़ा, मूंगे का नग है, रक्त चंदन की माला, रक्त चंदन का लकड़ी होती है. आपके नाम, आपके गोत्र, आपके परिवार की सुख समृद्धि के लिए यहाँ पे दान का महत्व होता है. वैशाख के महीने में दान का महत्व किया जाता है. आपके नाम, आपके गोत्र से चढ़े जाते हैं. ये मंगल का संपूर्ण दान 250 का है. आरती का समय आए हैं, मंगल दान दीजिए. तर तुम्ही ऐकलं असेल किती सोडायचे का नाही तर मंदिराची माहिती तुम्ही ऐकली असेल. इथं सोडाव तर आपण जाऊ मंदिरात. मंगल ग्रह आहे आणि आपल्या तिथं आहे ना कोपरगावला शुक्र आहे. कोपरगावला शुक्र ग्रह. भव्य दिव्य मंदिर आहे. सांदीपनी आश्रम तिथे श्रीकृष्णाचं शिक्षण झालं. श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांचं शिक्षण झालं. आणि मग अजून त्या आश्रमात आपण चाललो त्यांच्या शाळेत. तर मित्रांनो, आपण श्रीकृष्णांच्या जिथं शिक्षण झालं, बलराम, सुदामा, श्रीकृष्ण यांचं जिथं शिक्षण झालं त्यांचा आश्रम होता. त्या आश्रमाला आपण दर्शनासाठी चाललो. सांदीपनी ऋषी काय म्हणले? सांदीपनी ऋषी. सांदेपानी ऋषी. सांदेपानी ऋषी
आता आम्ही चाललो आहे साधापाणी आश्रम. तिथं श्रीकृष्ण आणि सुदामा बलराम यांचं शिक्षण पूर्ण झाले. याची माहिती तुम्ही या बोर्डवर पाहू शकता. आतमध्ये बघा, श्रीकृष्णाने जे 14 विद्या शिकल्या, पुराण, मीमांसा, तर्क, कल्प, धर्मशास्त्र, निरुक्त, ज्योतिष, व्याकरण, छंदशास्त्र, शिक्षा, आयुर्वेद, संगीत, यज्ञप्रधान आणि हे अग्निप्रधान आणि हे तुम्ही पाहू शकता. बोला बोला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदांत, शिक्षा, छंद, व्याकरण, 14 विद्या. आपल्या मागे श्रीकृष्णांनी ज्या 14 विद्या केल्या होत्या, ग्रहण केल्या होत्या, त्या सगळ्या या मागची इमारतीत पूर्ण डिटेल्समध्ये ती माहिती दिलेली. तुम्ही इथं आल्यावर नक्की भेट द्या. नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही. 64 कलावती दीर्घकाय. गोमती कुंड, किती मोठं कुंड आहे बघा. तिथं 2 महादेवाच्या पिंड आहे. जबरदस्त. 64 कला पाहू आपण. कुठं? इथून आहेत का? वाद्य, नृत्य, आलेख्य, विशेष कच्छद, तंडुकुसुम, इलिका, पुष्पास्तरण. अशा सगळ्या पूर्णपर्यंत सगळ्या 64 आहेत. ते काय आपण दाखवू शकत नाही, कारण की व्हिडिओमध्ये लय मोठा होईल. तुम्ही इथं आल्यावर भेट द्या, नक्की तुम्हाला माहिती होईल. कर्म, शयन रचना, झोपायची ते पद्धत, इथपासून थेट तिथपर्यंत आहे. मोठं आहे. उदक वाद्य, उदकाघात. थोडे राहू दे, चला का दाखवतो मी तुम्हाला फास्टमध्ये. चौदा आहे, 15 शिखर का भरपूर आहे. अजून भरपूर आहे पुढे. तुम्ही आल्यावरच केलं नाही ते व्हिडिओ लय मोठं. काय हे झाप बनी तेच आहे ना? झाप बनी त्याच आहे. कशासाठी असं नाही, सावलीमुळं असं सावली करायला. हां, त्याच्या साईडला भारी जबरदस्त. पुढे काली गुफा. तर मित्रांनो, सगळे नियोजन करून आपण आता आवरून आता परत रूमवर आलो आपल्या. तर आता इथून थोडं थांबू, मोबाईल चार्जिंग वगैरे करून मग कॉरिडोर पाहायला जाऊ. झालं तर दर्शन पण घेऊ आपण, आणि मग दर्शन आज पण घेऊन उद्या पण घेऊ. पण गर्दी नसेल तर आज घेऊ, उद्या 100% घेऊ बस मारुतीचं. तर आजच्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.